कोजागरीच्या निमित्ताने आज मी बनवतोय मस्त सीताफळ बासुंदी आणि इतकी खायला ही टेस्टी लागते, इतकी मजेदार लागते की मित्रांनो काय सांगू. इथे फुल फॅटवाला ना म्हशीचं दूध घेतलं 2 लिटर आला. आपल्याला खूप जास्त आटवायचं आहे, त्याला साईडला ठेवतोय. इथे सीताफळला आपल्याला जे आतले पल्स जे बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर मी काय करते, गाळणीमध्ये आपल्याला ॲड करायचं त्या सगळ्या बिया, तो जेवढा रस आहे तेवढा. आता काय याच्यामध्ये जो रस असतो तो पण काढायचा आहे आणि ते पल्स असतात ते पण काढून घ्यायचं. तर थोडंसं पहिले मी गाळणीमध्ये पूर्ण असं प्रेस करून जेवढा रस होईल तेवढा रस काढतोय. रस काढून झाला तर याच्यात जे पल्प्स वरती जी पल्प असतो बियांच्यावरती तो पण काढून घ्यायचा. म्हणजे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करायची, थोडी मेहनत आहे याच्यामध्ये. तोपर्यंत दूध आपलं आटेल. आता दूध मी दुसऱ्याकडे शिफ्ट करतो कारण की ही कढई थोडी जाड आहे, वेळ लागतो. कढईमध्ये आपण मस्त आटून घ्यायचं. याच्यामध्ये जायफळची पावडर, थोडी वेलची पावडर, थोडे काजू बदाम पिस्ता टाकायचं आणि मस्त उकळून घ्यायचं. इथं मी साखर मी थोडी लेट टाकणार कारण की मला पाहिजे तेवढं आटवायचं आहे. इथे खवा ऑप्शनल आहे, मी खवा टाकला आहे. खव्याने एक मस्त असा टेक्स्चर येतो म्हणून खवा पण टाकला याच्यामध्ये. ते टाकल्यानंतर मग साखर टाकतो आणि बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आपलं. आता याला दुधाला आपल्याला रूम टेम्परेचर आणतं, म्हणजे एकदम प्रॉपर थंड करून घ्यायचं, साधा करून घ्यायचं. रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपण याच्यामध्ये पल्प्स आणि तो रस टाकणार आहे सीताफळचा रस ॲड केला आहे. मग याच्यामध्ये थोडा पल्प्स ॲड करून घेणार जे आपण काढलेले होते बियांवरती, ते सगळं ॲड करून मस्त मिक्स करून घ्या, थंड होऊ द्या आणि देन सर्व करा जेवणासोबत किंवा असं नॉर्मली खात कर. आज तुम्ही कोजागिरी निमित्त दूध आठवाल, मस्त ते गरम करून प्याल, एन्जॉय कराल. तर मी असं सांगेन का तेव्हा दूध आठवाल तुम्ही थोडं साईडला करा आणि त्याच्यामध्ये थोडं सीताफळचे पल्प्स आणि तो रस टाकून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल, मजा येईल. एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं आणि तुम्हाला पुन्हा एकदा